नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता ही पुरुषोत्तमला म्हणत असते की बाबा, मी खरंच भाग्य समजते की तुमच्या संस्कारात मी वाढले, तुमच्यासारखे आई बाबा मला मिळाले आणि मी जर मूल तर जन्माला घालू शकले नाही, मी आई नाही होऊ शकले, त्यात काय इतकं. आणि माझ्या पुढे आई होण्यासाठी एक खूप मोठा चान्स आहे की ॲडॉप्शनचं ऑप्शन. आणि यामुळे या ऑप्शनमुळे कित्येक जगातील ह्या स्त्रिया आई होऊ शकतात, त्यांना मुलांचं सुख मिळू शकतं आणि ते खरंच किती छान असतं ना. आणि मी मूल जन्माला घातलं नाही म्हणून मी आई होऊ शकणार नाही का? पण मी आई होऊ शकणार, कारण मी मूल हे ॲडॉप्शनने ऑप्शन स्वीकारून करू शकते आणि त्याच्यावर चांगले संस्कारसुद्धा. निसर्गाने ज्या स्त्रियांना आई होण्याचा हक्क दिला नाही आणि जी स्त्री आई होऊ शकत नाही तिच्यापुढे आज हे ॲडॉप्शनचं ऑप्शन खरंच किती छान आहे असं ती बाबांना सांगत असते. शेवटी मूल हे मूलच असणारे, ते त्याने जन्म कुणाच्या पोटी घेतला हे महत्त्वाचे नसते, पण त्याच्यावर संस्कार हे कोण करतं आणि किती छान करतं ते महत्त्वाचे असते. आणि तसेच असते तर एकाच आईच्या पोटाला जन्माला आलेली मुलं ही वेगवेगळी का वागली असती? अरे बाबा. पुरुषोत्तम हा मुक्ताला म्हणतो की अगं, मी अशी सुद्धा नाती बघितली की ती मनाने सुद्धा खूप जवळ आहे. ॲडॉप्शन मुलं एका आईला मूल मिळतं आणि एका मुलाला आई मिळते, यापेक्षा सुंदर नातं कोणतं असू शकतं? तर पुरुषोत्तम पुढे म्हणतो की लोक काय म्हणतील याचा विचार आम्ही कधीही केला नाही, तुझ्या आईने सुद्धा नाही आणि मी सुद्धा नाही. आपल्या निर्णयाला लोकांच्या संमतीची शिक्क्याची काही गरज नाही. तर मुक्ता ही पुरुषोत्तमचे आभार मानत असते. तेवढ्यात माधवी येते आणि त्यांचे बोलणे ती ऐकते. माधवी म्हणते की बापलेकीचं असं काय बोलणं चाललं आणि माझ्याशी भांडून तुमचं पोट नाही भरलं का? तुम्हाला जेवायला नाही यायचे का? मुक्ता म्हणते की तुम्ही जेवायला बसा, मी जरा त्या बोक्याला बाहेर हिंडून आणते. तेव्हाचा भुकतोय तो, म्हणून मुक्ताही त्या कुत्र्याला बाहेर घेऊन फिरण्यासाठी जाते. त्यानंतर इकडे सहीला त्या मुक्ताच्या घरी जो पपी आहे त्याची काळजी वाटत असते की जेव्हा मुक्ताच्या घरी पाणी शिरले होते मग पपी वाहून तर गेला नसेल ना, या विचारांची तिच्या मनात घालमेल चालू असते. सही धावतच ही मुक्ताच्या घराकडे बोक्याकडे जात असते आणि तेवढ्यात कोमल तिला आवाज देते, आजीने तुझ्यासाठी खूप छान ड्रेस आणला, आपण एकदा ट्राय तर करून बघू. तेवढ्यात ही सई दारात येते आणि समोरून मुक्ता ही बोक्याला घेऊन येतच असते आणि पपीला पाहून सईला मात्र खूप आनंद होतो. तेव्हा मात्र सई ही बोक्याला बाय बाय करत असते आणि त्यानंतर इकडे माधवी आणि पुरुषोत्तम रात्री गप्पा करत असतात. पुरुषोत्तम सांगू लागतो की ॲडॉप्शनचा ऑप्शनचा विषय चालू होता आणि मुक्ता तेच विषयावर बोलत होती. तर माधवी म्हणत असते, मुक्ताने बाळ दत्तक घेऊन लग्नाला जर ती उभी राहिली तर माझा त्याच्यामध्ये काही एक विरोध नाही. होकार देणारे अनेक आहे ना, आणि तिने जर लग्नच करायचं नाही म्हटलं पण मी तिची काळजी करणारी आईच आहे ना. आपण आहोत तोपर्यंत ठीक आहे, पण आपण गेल्यानंतर मुक्ताचे कसे होईल, एकटेपणा काय असतो हे तेव्हा तिला समजेल. अशी वेळ मुक्तावर येऊ नये म्हणून एक आई म्हणून मी तिचा विचार करते. दत्तक वगैरे तिला घ्यायचे असेल तर लग्न झाल्यानंतर सुद्धा ती घेऊ शकते ना. पुरुषोत्तम म्हणतो की अगं माधवी, तिला कोणी स्वीकारत नाही म्हणून तिने स्वतःला नाकारायचे का? पुरुषोत्तम म्हणतो की माधवी, मुक्ताला जे काही करायचे ते तिच्या मनाने करून दे, आपण फक्त तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे, लोकांचा विचार करायचा नाही. तर माधवी म्हणते की ठीक आहे पुरुषोत्तम. त्यानंतर इकडे गुलाब इंद्रायणी कोळीला विचारते की काय हो मी मॅडम कसे दिसते हो? तर इंद्रायणी कोळी म्हणते काय दिसते, खवल्या माशासारखी. नंतर म्हणते की खरंच खूप छान दिसते. तेवढ्यात कोमल ही सईला तो ड्रेस घालून बाहेर घेऊन येते. तर इंद्रायणी कोळी म्हणते की ही माझी खरी अप्सरा दिसतेस. इंद्रायणी कोळी सईला म्हणते की आज कोण येणार तुला माहिती आहे का? आज तुझे पप्पा येणार. सई खूप खुश होऊन म्हणते की पप्पा येणार? सागरचे वडील म्हणतात की अगं, तुझा तर सागर येणार आहे, पण तुझा दुसरा लेक कुठे आहे? तेवढ्यात इंद्रायणी कोळीच्या दुसऱ्या मुलाची एंट्री होते. त्यानंतर इकडे इंद्रायणी कोळी ही आपल्या सईला घेऊन मंदिरात आलेली असते आणि गुरुजींना म्हणते की खरंच माझी सई खूप हुशार आहे, सागरची मुलगी, तिला छान असा आशीर्वाद द्या.
इंद्रायणी कोळीने आपल्या घरी ही एकविरा आईची पूजा ठेवलेली असते आणि लकी हा बाहेर आपल्या मित्रांना घेऊन आलेला असतो. ते मित्र म्हणत असतात की लकी, तू इतका भक्त केव्हापासून झालास? तर लकी म्हणत असतो की घरच्यांसमोर इम्प्रेशन पडण्यासाठी मला हे सर्व करावे लागतात. तर इंद्रायणी कोळी ही लकीला पाहून त्याला प्रेमाने मिठी मारते. लकी प्रेमाने सर्वांना मिठी मारतो आणि हाय कोमल, हाय सई, तुम्ही कशा आहात असे विचारतो. कोमल म्हणते की अरे तू आत्ता आला, काम करण्यासाठी का आला नाहीत? तर इंद्रायणी कोळी म्हणते की सर्व काम एकट्या त्या कोमलनी केले. लकी म्हणतो की अगं मम्मी, ते जाऊन दे सर्व, इतका मोठा कार्यक्रम दादासाठी केला पण दादा कुठे आहे? इंद्रायणी कोळी म्हणते की तो नाही आला अजून. तर कोमल म्हणते की अरे दादा तो तुझ्यासारखा नाही दादा. फ्लाईट पकडण्या अगोदर त्याचा कॉल आला होता आणि तो लगेच ऑन द वे लगेच येईल. सई खूपच खुश होते. सर्वजण एकविरा आईची मस्त आरती करतात. इंद्रायणी कोळी एकविरा आईला म्हणते की अगं माझी ही सई एवढीशी होती, तसं तिची आईने पाठ फिरवली म्हणजे तिला सोडून गेली आणि तेव्हापासून माझा सागर हा घरात सुद्धा आला नाही, पण आत्ता इतक्या दिवसातून तो घरी येतो. तर ह्या माय बापलिकींची व्यवस्थित भेट घडून दे आणि एकमेकात प्रेम वाढून दे. एवढ्यात सई ही एकविरा आईजवळचा तो गुलाल घेते आणि बाहेर मुक्ताकडे येते आणि तो गुलाल मुक्ता आंटीच्या डोक्याला आणि त्या पपीच्या डोक्याला लावते आणि देवी आई ह्या दोन्ही बाळांना सुखात ठेव असं एकविरा आईला प्रार्थना करते. तेव्हा लगेच मुक्ताच्या डोळ्यात पाणी येते आणि देवा, खरंच मला याची खूप गरज होती असे ती सईला म्हणते. तेव्हा मुक्ताच्या डोळ्यातील पाणी बघून सई म्हणते की अगं तुझ्या डोळ्यामध्ये काहीतरी लागलं म्हणून ती आपल्या त्या नवीन ड्रेसने मुक्ताचे डोळे पुसते आणि तू रडत का होतीस असे मुक्ताला विचारते. आणि माझी मम्मी जेव्हा रडते ना तेव्हा तिच्या डोळ्याखाली सुद्धा असेच काजळ येते, पण तू काही काळजी करू नको, आता मी तुला कुंकू लावले ना, देवी आई तुझे रक्षण करेल. तर मुक्ता ही सईला प्रेमाने मिठी मारते. त्यानंतर इकडे इंद्रायणी कोळीने सर्वांना गाणे लावण्यासाठी लावलेले असते आणि एकविरा आईच्या गाण्यावर सगळे डान्स करत असतात आणि त्या आवाजाने इकडे माधवी म्हणत असते की काय 102 वाले हे आहे, किती मोठ्याने गाणी लावतात आणि दुसऱ्याला किती त्रास होत असतो. किती महत्त्वाचा सीन होता या सिरियलमधला आज, मला काहीच ऐकू येत नाही. तर पुरुषोत्तम म्हणतो की माधवी तू सुद्धा काय बोलतेस ग, त्यांनी इतक्या कमी आवाजात लावले तरी सुद्धा तुला का आवाज येतो? आणि माधवी कंटाळून टीव्हीच बंद करते. त्यानंतर इकडे कोमलच्या मोबाईलवर फोन येतो. सर्वजण डान्स करण्यामध्ये मग्न असतात आणि घाईने सागर आल्याचा तिला कॉल आलेला असतो. तर ती घाईने इंद्रायणी कोळीचा हात धरते आणि मम्मी सागर दादा पोहोचला अशी खुशखबरी देते. सर्वांना खूप आनंद होतो. कोळी म्हणते की अगं थांब, मी औषणाचे ताट घेऊन येते, तू तोपर्यंत त्याला दारातच थांबव. तर कोमल आणि लकी तिथे उभे असतात. पर पोलिसांची गाडीही हॉर्न देत येत असते. कोमल खूपच घाबरते आणि इंद्रायणी कोळीलाही सांगण्यासाठी येते. तर लकी लगेच तेथून निघून जातो आणि ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की हे सगळं थांबवा, म्हणून सर्वजण गाण्याचा आवाज बंद करतात. इंद्रायणी कोळी म्हणते की बघितलेस का, माझ्या सागरच्या स्वागताला पोलीस सुद्धा आले. नंतर इकडे मुक्ता सईच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत म्हणत असते की हिची आई कुठे आहे ते मला माहिती नाही, पण हिचे बाबा हिच्यापासून नक्की लांब राहतात आणि का तिचा रागराग करतात ते मला माहिती नाही. किती खडूस सुद्धा आहेत, इतक्या गोड सईबरोबर इतके खडूस कसे वागू शकतात? तर सई ही प्रेमाने मुक्ताच्या मिठीत येते. मुक्ता विचार करते की हिचा बाबा कसा असेल जो हिला एकटीला सोडून गेला, पण मी एकटीला हिला कधीच सोडणार नाही, कायम सईच्या सोबत राहील. आणि तेवढ्यात सागरची ही गाडी येते आणि तो गाडीतून खाली येतो. तर लगेच इकडे हा भाग येथे संपतो. पोलीस हे ते सर्व बंद करण्यासाठी सांगतो. तर लगेच सागर एंट्री करून म्हणतो की हो मी सुद्धा तेच सांगतो आणि मी सागर कोळी अशी ओळख करून देतो. त्यानंतर ही सई धावतच येते आणि बाबांना प्रेमाने मिठी मारते. तर सई मागे ही मुक्ता असते. मुक्ताला बघून हा त्याचा मित्र विचारत असतो की तुझ्या मागे नेमकं कोण होते? तर सागर आता काय उत्तर देत राहणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.